ज्या निर्देशकाचा वापर अगोदर फक्त आणि फक्त किमतीची तुलना करण्यासाठी वापरला जात होता, आज तो निर्देशांक आहे तो प्रत्येक क्षेत्रात वापरला जात आहे. जसे की आयात निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूचा दर असू दे, भाग बाजारातील भांडवलाचा किमतीचा दर असू दे, राहणीमानाचा लोकांचा दर असू दे किंवा लोकसंख्येत असलेली वाढ असू दे, प्रत्येक क्षेत्रामध्ये निर्देशकाचा वापर होत आहे. बरोबर आहे. आता ह्या निर्देशकाचे काही वैशिष्ट्य आहेत जे की आपल्याला आजच्या क्लासमध्ये डिस्कस करायचे आहेत, जे एक्झाम मध्ये तुम्हाला 4 मार्कासाठी विचारल्या जाऊ शकतात. ह्याच्यामध्ये बुलेट पॉइंटचा वापर घेऊन तुम्हाला लिहायचं नाहीये, बट नंबर्स टाकून तुम्हाला जे पण काही वैशिष्ट्य आहेत ते तुम्हाला तिथं लिहायचे आहेत. अतिशय सोपा चॅप्टर आहे. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फटाफट आपण आजचा हा व्हिडिओ स्टार्ट करूयात. नमस्कार, मी प्रसाद DATU अकॅडमीच्या आणखी एका ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत करतोय. सर्वात पहिला जो निर्देशांकाचा वैशिष्ट्य आहे ते म्हणजे निर्देशांक हे एक स्टॅटिस्टिकल टूल आहे, सांख्यिकीय साधन आहे. आता सांख्यिकीय साधन म्हणजे काय? भारताचं जे संख्याशास्त्रीय मंत्रालय आहे ते संख्याशास्त्रीय मंत्रालय देशामध्ये घडणाऱ्या विविध घटनांचं संख्यात्मक मोजमाप करत असते. संख्यात्मक मोजमाप करण्यासाठी तुम्हाला सांख्यिकीय साधनांची आवश्यकता असते. थोडक्यात काय की ज्या प्रश्नाचे उत्तर एक संख्या असते त्या सर्व प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी निर्देशकाचा वापर करण्यात येतो. उदाहरणार्थ भारताची लोकसंख्या 2011च्या जनगणनेच्या तुलनेत 2021 मध्ये किती झाली, या प्रश्नाचा जो आन्सर आहे तो एका संख्यामध्ये येऊ शकतो. तुम्ही असं म्हणू शकता का भारताची लोकसंख्या 2011च्या तुलनेत 2021 मध्ये 5 किलो झाली, असं म्हणू शकता का? नाही. भारताची लोकसंख्या 2011च्या तुलनेत 2021 मध्ये दिल्ली झाली. सर दिल्ली कसा आन्सर राहू शकते? थोडक्यात काय की ज्या प्रश्नाचा आन्सर एक संख्यात्मक मध्ये येते, डिजिट्स मध्ये येते, ते मोजमाप करण्यासाठी निर्देशकाचा वापर करण्यात येतो. त्यामुळे निर्देशांक हे एक सांख्यिकीय साधन आहे ज्याच्याद्वारे विविध संख्यात्मक मापन केलं जाते. आता कशा कशासाठी निर्देशांक एक सांख्यिकीय साधन आहे चेक करा. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो. गिव्ह मी जस्ट 1 मिनिट ऑफ टाइम. हा इत्यादी बाबी जे तुम्हाला स्क्रीनवर ऍट दिस मोमेंट या साईडला ऑपोजिट झालं ते या बाजूला दिसत आहे, जसे की वस्तूंच्या किमती मोजमापाचे साधन आहे, भागांच्या किमती, राहणीमानाचा दर्जा, औद्योगिक व कृषी उत्पादनाचा दर्जा आणि आयात निर्यात, किती माल देशातून आयात करण्यात आला आपल्या देशात, किती माल देशातून निर्यात करण्यात आला, इत्यादीचे मोजमापाचे साधन म्हणजेच काय? निर्देशांक होय. दुसरा तुम्हाला पॉइंट त्याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे की निर्देशांक हे सरासरी काढण्याचे एक विशिष्ट साधन आहे. काय काढण्याचे विशिष्ट साधन आहे? सरासरी. दुसरा शेकडेवारी. सरासरी आणि शेकडेवारी हे दोन गोष्टी तुम्ही निर्देशकाच्या साहाय्याने काढू शकता. सरासरीला दुसरं नाव आहे अंकगणितीय माध्य. सरासरीला दुसरं नाव काय? अंकगणितीय माध्य. म्हणजेच निर्देशांकाच्या साहाय्याने तुम्ही सरासरी आणि शेकडेवारी काढू शकता. शेकडेवारी कसं कॅल्क्युलेट करतात हे ऑलरेडी आपण बिग बुल बॅच मध्ये सुद्धा शिकलेलं आहोत. आणि मागणीची लवचिकता मोजण्याची जी शेकडेवारी किंवा गुणोत्तर पद्धती आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की किमतीमध्ये झालेल्या बदलानुसार मागणीमध्ये जर बदल झाला शेकडेवारी पद्धतीने कसं कॅल्क्युलेट केला जातो. सरासरी म्हणजेच काय? ऍव्हरेज, सरासरी काढणे, अंकगणितीय माध्य काढणे. थोडक्यात जर सांगायचं असेल सरासरी काढण्याची एकदम सोपी टेक्निक जर तुम्हाला पाहायची असेल तर हे बघा, मागच्या 3 वर्षामध्ये तुम्ही एखाद्या वस्तूचं विक्री केलात. पहिल्या वर्षी 1000 किलोची विक्री केलात, दुसऱ्या वर्षी तुम्ही 2000 किलोची विक्री केलात, राईट. तिसऱ्या वर्षी तुम्ही 3000 किलोची विक्री केलात, 3000 किलोची. तर मागच्या 3 वर्षातील एकूण विक्री किती आहे तुमची? 6000. 6000 ला भाग द्यायचा आहे 3 न, आन्सर येईल तुमचं 2000. म्हणजे तुमची सरासरी विक्री किती आहे? 2000. तुमची सरासरी विक्री किती आहे? 2000 रुपीज. तर काही अशा पद्धतीने तुम्ही सरासरी काढू शकता. म्हणजे निर्देशांकाच्या साहाय्याने तुम्ही सरासरी आणि शेकडेवारी हे दोन गोष्टी तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता. 2 पॉइंट झालेले आहेत. तिसरं पॉइंट त्याच्यामध्ये सांगलेलं आहे एका विशिष्ट काळात किंवा दोन भिन्न काळात दोन भिन्न स्थानातील किंवा एकापेक्षा जास्त संबंधित चलांचे
परिमाण मोजण्यासाठी निर्देशांक या सांख्यिकीय साधनाचा उपयोग होतो. पॉइंट थोडस मोठं आहे, आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करूयात. सर्वात पहिले काय सांगितलेलं आहे, एका विशिष्ट काळातील म्हणजेच काय की तुम्हाला तुलना करायची असते. सपोज आता आपण 2023 मध्ये आहोत आणि तुम्हाला जर माहित करून घ्यायचं असेल तर 2017च्या तुलनेत 2023 मध्ये तुम्ही किती जास्त वस्तूची विक्री केलात. तुमचं एक शॉप आहे, 2017 मध्ये तुम्ही किती विक्री केलात आणि 2023 मध्ये किती विक्री केलात. तर हा एक विशिष्ट काळ झाला. किंवा दोन भिन्न काळात, एक विशिष्ट काळात आणि दोन भिन्न काळात म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की एक विशिष्ट काळ म्हणजे एक पूर्ण कॅलेंडर इयर आणि दोन भिन्न काळ म्हणजेच 2023 चा उन्हाळा आणि 2017 चा उन्हाळा. या दोन्ही उन्हाळ्यांमध्ये तुम्ही किती लिटर आईस्क्रीम विकलात. 2023 चा पावसाळा आणि 2017 चा पावसाळा तुम्ही किती अमरेलाची विक्री केलात. बरोबर आहे, हे निर्देशांकामध्ये मोजमाप करण्यात येते. आता इथं मी दोन प्रोडक्टचे नाव घेतले होते. सर्वात पहिलं मी प्रोडक्टचं नाव घेतलं होतं आईस्क्रीम, त्याच्यानंतर मी प्रोडक्टचं नाव घेतलेलं आहे अमरेला. म्हणजे ह्या जे वस्तू तुम्ही घेता, अर्थशास्त्रीय भाषेमध्ये त्याला म्हणतात चल. अर्थशास्त्रीय भाषेत त्याला काय म्हणतात, चलांचे. म्हणजेच एका विशिष्ट काळातील एका चलांचे किंवा दोन विशिष्ट काळातील दोन चलांचे. आता मी ज्या शब्दाचा वापर करायलो हे काही प्रमाणात स्टुडंटला कळते आणि काही प्रमाणात स्टुडंटला कळत नाही. तर अशा वेळेस मी त्यांना हा एक डायग्राम दाखवतो. जसं की चेक करा, इथं 2017 आणि 2016 दाखवलेला आहे. जर तुम्ही 2017 चीच तुलना करत असाल तर एका विशिष्ट काळामध्ये झालं. जर 2017 ची तुलना तुम्ही 2016 सोबत करत असाल तर हे दोन भिन्न काळातील झाले. बरोबर आहे. आता ह्या तक्त्यामध्ये चेक करा की 2017 मध्ये क्लोथिंग कापडाचे जे प्राइस होते ते किती होते, 36 होते. बरोबर आहे. 2016 मध्ये पण किती होते, 36 होते. म्हणजे दोघांची तुलना आपण केलो तर हे जे क्लोथिंग, वीट किंवा फ्यूल किंवा फूड दिसायलेत पब्लिक, हे सर्व आहेत चल. दोन भिन्न चलांची तुलना आपण एकमेकांसोबत करायलो. म्हणजेच मी जर तुम्हाला हा चार्ट दाखवून तुम्हाला एक बेसिक प्रश्न विचारला की 2016 मध्ये आणि 2017 पैकी कोणत्या आर्थिक वर्षामध्ये फ्यूलचे प्राइस होते ते सर्वात जास्त होते, तर साधारणपणे तुमच्यापैकी मॅक्सिमम जण उत्तर काय देतील, सर फ्यूलची जी किमती आहेत ते 2017 मध्ये सर्वाधिक 78 रुपये होते. सर्वाधिक किती रुपये होते, 78 रुपये होते. हेच इथं सांगण्यात आलेलं आहे. चेक करा पॉइंट नंबर 3 मध्ये, एका विशिष्ट काळात किंवा दोन भिन्न काळात किंवा दोन भिन्न स्थानांतील. आता स्थानांतील म्हणजे काय की तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या गावातील त्या वस्तूंच्या किमती आणि तुमच्या गावापासून 50-60 किलोमीटर दूरवरील जे गाव आहे त्या गावाच्या किमती. आता मी जिथं क्लासेस घेतो तो जो माझा कोचिंग इन्स्टिट्यूट आहे तो महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक ह्या तिन्ही राज्याच्या सीमेवर महाराष्ट्रामध्ये असलेलं गाव आहे देगलूर तालुका. आता देगलूर पासून तुम्ही 5 किलोमीटर जर आंध्र प्रदेश मध्ये जाताल तर तिथं पेट्रोलच्या किमती वेगळ्या असतात. देगलूर पासून 15 किलोमीटर तुम्ही कर्नाटक राज्यामध्ये जाताल तर तिथं पेट्रोलच्या किमती वेगवेगळ्या असतात. म्हणजे अशाच भिन्न भिन्न स्थानांतील किमतीची जर तुम्हाला निर्देशांकामध्ये कॅल्क्युलेट केल्या जाते किंवा मोजमाप करण्यात येते. इथं काय सांगितलेलं आहे की एक किंवा जास्त संबंधित चलांचे परिमाण मोजण्यासाठी निर्देशांक या साधनाचा उपयोग होतो. म्हणजे थोडक्यात काय की काइंड ऑफ व्यवसायामध्ये जे असणारी फायनान्शियल आकडेवारी आहे त्याचा अनालिसिस करण्यासाठी तुम्हाला निर्देशकाचा वापर करावा लागतो. म्हणजे थोडक्यात तुमच्यापैकी असे कितीतरी जण आहेत की ज्यांचा आणखी 12वी कॉमर्स मध्ये अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट हा चॅप्टर झालेला नाहीये. इन केस जर झालेला असेल तर त्यांना ऑटोमॅटिक येऊन जाईल. ओके. त्यानंतर आता जो चौथा पॉइंट ह्याच्यामध्ये सांगितलेला आहे, पहिले 3 पॉइंट्स मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो. निर्देशांक हे एक सांख्यिकीय साधन आहे. कशाचं सांख्यिकीय साधन आहे, इत्यादी गोष्टी मोजण्यासाठी, जसे की वस्तूंच्या किमती, भागांच्या किमती, राहणीमानाचा दर्जा, औद्योगिक व कृषी उत्पादन आणि आयात निर्यात इत्यादी मोजमापाचं साधन आहे.
दुसरा पॉइंट सांगितलं होतं निर्देशक मध्ये सरासरी काढण्यात येते, निर्देशकांमध्ये सरासरी काढण्यात येते, त्याचबरोबर सरासरी समवेत शेकडेवारी सुद्धा निर्देशकामध्ये काढण्यात येते. तिसरा पॉइंट मी तुम्हाला सांगलं होतं की निर्देशकामध्ये एका विशिष्ट काळाचा किंवा दोन विशिष्ट काळामधील किंवा दोन विशिष्ट स्थानातील एक चलांचा किंवा विविध चलांचे परिमाण मोजण्यासाठी निर्देशकाचा वापर करण्यात येतो किंवा निर्देशांक सांख्यिकीय साधनाचा वापर करण्यात येतो. आता तुमच्या पुस्तकात परिमाण हा शब्द इथं आलेला आहे. परिमाण म्हणजेच काय की कशाच्या किमती जास्त होत्या, कशाच्या किमती कमी होत्या, कशाची किंमत जास्त होती आणि कशाचं किंमत कमी होती, हे तर झालं. त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट चेक करा, जे की तुमच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. समोर जेव्हा आपण निर्देशकामध्ये जाता त्याच्यामध्ये तुम्हाला भार निवडायचा असते, संख्यात्मक भार आणि मूल्यात्मक भार. संख्यात्मक भार आणि मूल्यात्मक भार म्हणजे काय चेक करा. आता मी जेव्हा तुम्हाला इथे सांगतो की फूड नावाचं प्रोडक्ट आहे, ह्याचं 2016च संख्यात्मक भार आणि मूल्यात्मक भार. संख्यात्मक भार म्हणजे किती की क्यू म्हणजे किती क्वांटिटी त्याची होती, मूल्यात्मक भार म्हणजे त्याचं प्राइस किती होतं, म्हणजे 40 रुपये खर्च केल्यानंतर 12 किलो येत होतं, हे संख्यात्मक आणि मूल्यात्मक भार झालं. तेच 2017ला चेक करा, 65 रुपये खर्च केल्यानंतर 14 किलो येत होतं, हे झालं संख्यात्मक भार आणि मूल्यात्मक भार. तर याचं परिमाण मोजणं म्हणजेच काय की त्या पर्टिक्युलर चलाचं संख्यात्मक भार आणि मूल्यात्मक भार फाइंड आउट करणे. ओके, त्याच्यानंतर चौथा पॉइंट दिलेला आहे, जो निर्देशांक एका चलाच्या साहाय्याने मोजला जातो त्याला एकीकृत निर्देशांक म्हणतात. लक्षात ठेवायचं, जो निर्देशांक एका चलाच्या साहाय्याने मोजण्यात येतो त्याला एकीकृत निर्देशांक म्हणतात. आणि जो निर्देशांक चलांच्या गटापासून तयार करण्यात येतो त्या निर्देशांकाला संयुक्त निर्देशांक असे म्हणतात. आता एकीकृत निर्देशांक म्हणजे काय आणि संयुक्त निर्देशांक म्हणजे काय, थोडक्यात इथे चेक करा. इथं या स्क्रीनवर जो तुम्हाला डायग्राम दिसत आहे त्याच्यामध्ये जो निर्देशांक काढलेला आहे तो फक्त आणि फक्त प्राइसच्या आधारावर काढलेला आहे का, नाही. तो जर निर्देशांक फक्त किंमत ह्या एकाच चलापासून काढला असता तर त्याला एकीकृत निर्देशांक आपण म्हणलो असतो. बट ह्या दिलेल्या आकृतीमध्ये किंवा दिलेल्या तक्त्यामध्ये कोष्टकामध्ये निर्देशांक आहे हे चलाच्या गटापासून तयार झालेला आहे. म्हणजे कोणतं कोणतं चल घेतलेला आहे, जो फूड आहे, फूड नावाचा जो चल आहे त्या फूड नावाच्या चलाच्या किंमत आणि क्वांटिटी हे दोन गोष्टी विचारात घेतलेल्या आहेत, त्यामुळे त्याला संयुक्त निर्देशांक म्हणतात. जर तुम्ही इथं फक्त आणि फक्त किमतीचाच विचार केला असता तर ते एकीकृत निर्देशांक मध्ये आलं असतं. इथं किंमत बरोबर त्याचं क्वांटिटी सुद्धा, प्राइस बरोबर क्वांटिटी सुद्धा विचारात घेतलेला आहे, मूल्यासोबत संख्या सुद्धा विचारात घेतलेला आहे, त्यामुळं हा संयुक्त निर्देशांक आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण पाचवं पॉइंट बघू, पाचवं पॉइंट जे आहे ते कॉमन सेन्स पॉइंट आहे. व्हाय की निर्देशांक हा चालू वर्षासाठी तयार करण्यात येतो. थोडक्यात काय की ज्या वर्षभरामध्ये तुम्ही असता त्याला चालू वर्षभरात म्हणतात. जसे की आता आजचे डेट आहे हे कोणत्या ना कोणत्या करंट. चला नेक्स्ट पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की निर्देशांक हा फक्त चालू वर्षासाठी तयार करण्यात येतो. आता थोडक्यात सांगायचं काय की प्रत्येक फायनान्शियल इयर मध्ये निर्देशांक हा तयार करण्यात येते, त्याच्यामुळे इथं हा शब्द वापरण्यात आलेला आहे की निर्देशांक हा फक्त चालू वर्षासाठी तयार करण्यात येतो. थोडक्यात समजायचा अर्थ काय की निर्देशांक हा प्रत्येक वर्षी करण्यात येतो, पण निर्देशांक जर मोजायचा असेल तर तुम्हाला चालू वर्षाची तुलना एका मागच्या विशिष्ट वर्षासोबत करावी लागते. तुम्ही पुढील आर्थिक वर्षाचे निर्देशांक मोजू शकत नाही, कारण पुढील आर्थिक वर्षाची आकडेवारी तुमच्याजवळ उपलब्ध नसते, कारण तो भविष्यात होणारा घडणाऱ्या घटना असतात ज्याचा तुम्ही आता फक्त अंदाज लावू शकता बट निष्कर्ष लावू शकत नाही. त्यामुळे निर्देशांक आहे तो फक्त चालू वर्षाचीच तयार करण्यात येतो किंवा प्रत्येक वर्षी तयार करण्यात येतो. त्यासाठी जी लागणारी आकडेवारी आहे ते चालू वर्षाची उपलब्ध असते. तुलना करण्यासाठी तुम्हाला मागच्या एखाद्या वर्षाची आकडेवारी घ्यावी लागते. आता निर्देशांक जे आहे जे चालू वर्षाची तुलना मागच्या वर्षासोबत करतात, जसे की सध्या परिस्थितीत जर 2023 चालू असेल तर मागचं एखादं आर्थिक वर्ष तुम्ही 2018 घेऊ शकता,
त्या आर्थिक वर्षाला मूळ वर्ष असं संबोधले जाते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, ज्या वर्षापासून बदल मोजले जातात त्या वर्षाला मूळ वर्ष असे म्हणतात, जे की अतिशय करेक्ट आहे. थोडक्यात तुम्हाला काय सांगितलेलं आहे की सध्या समजा 2023 चालू आहे आणि तुम्ही 2023 ची तुलना 2017 सोबत करत असाल तर ह्या 2017ला तुम्ही कोणत्या नावाने संबोधू शकता? मूळ वर्ष तुम्ही त्याला म्हणू शकता किंवा संदर्भ वर्ष तुम्ही त्याला म्हणू शकता. कम ऑन, रिपीट रिपीट. 2023 हा चालू वर्ष आहे, 2017 हा मूळ वर्ष किंवा संदर्भ वर्ष आहे. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, मूळ वर्षाचा किंमत निर्देशांक हा नेहमी 100 गृहीत धरला जातो. मूळ वर्ष जो आहे त्याचा प्राइस इंडेक्स जो आहे तो नेहमी 100 गृहीत धरला जातो. त्यानुसार चालू वर्षातील मूल्याप्रमाणे मोजले जाते. म्हणजेच काय की ज्या वर्षासोबत तुम्ही तुलना करायलात या वर्षाचा निर्देशांक जे आहे ते 100 गृहीत धरला जाते आणि त्याच्या तुलनेत जे चालू वर्षाची आकडेवारी आहे ते कंपॅरिझन केल्या जाते आणि किती बदल झाला, किती आकडेवारी वाढली, किती कमी झाली याची तुलना करण्यात येते. ते कसं करायचं काय नाही हे अपकमिंग व्हिडिओज मध्ये सांगेन, बट टेम्पररी तुम्ही लक्षात ठेवा की मूळ वर्षाचा निर्देशांक हा नेहमी 100 गृहीत धरला जातो. त्याच्यानंतर लास्ट पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, लास्ट पॉइंट व्यवस्थित चेक करा. अतिशय महत्वाचं शेवटचं पॉइंट आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अर्थव्यवस्थेतील कल आणि बदल. कल आणि बदल म्हणजे काय? ट्रेंड्स. अर्थव्यवस्थेमध्ये जे करंट सिच्युएशन मध्ये ट्रेंड चालू आहे, जो कल चालू आहे ते बदल मोजण्यासाठी राईट आणि निर्देशकाचा वापर केला जातो. आता करंट सिच्युएशन मध्ये जसे की तुम्हाला माहित आहे की भारतामध्ये जे युपीआय पेमेंट वे आहे ते एकदम रॅपिडली ग्रोथ होत आहे. म्हणजे खूप सारे लोक 2017-18 किंवा 16च्या डिमॉनिटायझेशनच्या अगोदर, विमुद्रीकरणाच्या अगोदर, नोटबंदीच्या अगोदर मॅक्सिमम लोक जे आहेत ते कॅश ट्रान्झॅक्शन करत होते, रोख व्यवहार करत होते. बट जेव्हा विमुद्रीकरण झालं, नोटाबंदी झाली 2016ला, हळूहळू लोक युपीआय पेमेंट सिस्टम कडे आले आणि आज भारतातील दैनंदिन व्यवहारापैकी 100% ट्रान्झॅक्शन पैकी 30 ते 35% ट्रान्झॅक्शन हे युपीआय द्वारे करण्यात येतात. आणि संख्याशास्त्र मंत्रालयाचं एक अहवालानुसार येणाऱ्या 10 वर्षाच्या काळामध्ये 75% पेक्षा जास्त दैनंदिन व्यवहार जे आहेत ते युपीआय पेमेंट इंटरफेस द्वारे, युनिफाईड पेमेंट इंटरफेस द्वारे होणार आहेत. आता हे बदल मोजण्यासाठी हा जो अर्थव्यवस्थेतील कल किंवा बदल आहे हे मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो? निर्देशांकाचा वापर करण्यात येतो. म्हणजेच काय की संख्याशास्त्र मंत्रालयाकडे आकडेवारी असते. 2023 मध्ये किती लोक यूज करायलेत, 2017 मध्ये किती होते, 17 मध्ये जर फक्त 5% होते तर 2023 मध्ये 35 झाले. म्हणजे येणाऱ्या 5 ते 10 वर्षाच्या कालावधीमध्ये ते आणखी वाढतात. आता हे कल आणि बदल मोजण्यासाठी निर्देशकाचा वापर केला जातो, म्हणून त्याला आर्थिक क्रियांचे वायुभार मापक. वायुभार मापक म्हणजे काय? तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला असाल तर ते डॉक्टर जो असतो ते तुमचा ब्लड प्रेशर चेक करण्यासाठी जेव्हा तुमची तब्येत खराब असते तो असं एक चिकटपट्टी टाइप एक स्टेप लावत असतो, पट्टा लावतो आणि त्याच्या हातामध्ये एक छोटस एअर बॉल असते. ते प्रेस केल्यानंतर त्याच्यामध्ये हवा भरण्यात येते इथं तुम्हाला, आणि मग त्या भरणाऱ्या हवेला तुमचं रक्तदाब किती पद्धतीनं, किती टेम्परेचरनं किंवा किती मीटरनं मधून बाहेरच्या साईडला पुश करत आहे ते एका मीटरद्वारे करण्यात येते. किंवा तुमच्या घरी जर लहान बाळाला ताप आला असेल तर त्याला तोंडामध्ये त्याच्या असं थर्मामीटर ठेवण्यात येतात जेणेकरून त्याचा बॉडीचं टेम्परेचर मोजता यावं. त्याच पद्धतीनं निर्देशकाला आहे त्याला आर्थिक क्रियांचे वायुभार मापक. म्हणजे एक्झॅक्टली आपल्या करंट इंडियामध्ये जो फायनान्शियल ऍक्टिव्हिटीज होत आहेत त्या फायनान्शियल ऍक्टिव्हिटीज मध्ये एक्झॅक्ट कोणत्या ऍक्टिव्हिटीज हे वरचेवर वाढत आहेत आणि कोणत्या ऍक्टिव्हिटीज वरचेवर कमी होत आहेत हे निर्देशकाच्या सहाय्याने स्पष्ट होते. थोडक्यात सांगायचं असेल तर तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो मी की संख्याशास्त्र मंत्रालयानं 2022 मध्ये एक आकडेवारी दिली होती. त्याच्यानुसार एटीएम कार्ड द्वारे पेमेंट
एटीएम कार्डद्वारे पेमेंट करण्याचा जो कल आहे किंवा एटीएम कार्डद्वारे पेमेंट करण्याचे लोकांची मानसिकता आहे ते वरच्या वर कमी 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 होत आहे आणि लोकांचा जो कल आहे ते कशाकडे स्कॅनर थ्रू पेमेंट करणे म्हणजेच काय की निर्देशांक हा असा वायुभार मापक आहे की जो आर्थिक क्रियांमध्ये कोणते क्रिया वरचेवर वाढत आहेत त्याचा मीटर दर्शवतो आणि कोणते क्रिया वरचेवर कमी होत आहेत त्यांचा कल तुम्हाला निर्देशकाद्वारे माहित होते. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अर्थशास्त्रातील सर्वच्या सर्व धड्यांचे व्हिडिओज आपल्या YouTube चॅनलवर अवेलेबल आहेत. नॉट ओनली अर्थशास्त्र बट ऑल्सो ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स, ओसीएम, अकाउंट्स इत्यादी विषयाचे सुद्धा अवेलेबल आहेत. आता हा जो व्हिडिओ होता हा एक डेमो व्हिडिओ होता जो की YouTube वर अपलोड करण्यात आलेला आहे. हा पर्टिक्युलर टॉपिकशी रिलेटेड बिग बुल बॅच मध्ये 1.5 तासाचा एक लॉंग लेक्चर झालेला आहे. त्याच्यामध्ये ह्या प्रत्येक पॉइंटशी रिलेटेड डीप डाऊन डिस्कशन झालेला आहे. एक्झाम्पलच्या सहाय्याने समजून सांगण्याचा प्रयत्न स्टुडंटला करण्यात आलेला आहे. तर बिग बुल बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरला जाऊन DA2 अकॅडमीचं ऍप डाउनलोड करायचं आहे. तिथं तुम्हाला ह्या प्रत्येक चॅप्टरशी रिलेटेड नोट्स मिळतील. त्याचबरोबर हा प्रश्न जर एक्झाम मध्ये आला तर कसं लिहायचं ते सुद्धा तिथं तुम्हाला सांगण्यात येईल. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं YouTube चॅनल DA2 अकॅडमी. चला बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड.